मस्साजोग येथे घडलेल्या संतोष देशमुख सरपंच यांच्या निर्गुण हत्येबद्दल प्रेशर काय आहे हे विचारल्यानंतर, त्यांची बाजू मांडणाऱ्या एका आमदाराला विचारल्यानंतर, माझा बापही उभ्या आयुष्यात कोणाला घाबरला नाही आणि मीही कोणाच्या बापाला घाबरत नाही, हे वक्तव्य करून जनमानसात आणि महाराष्ट्रभर पोहोचलेल्या सुरेश धस यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरेश अण्णा धस बीड जिल्ह्यातील आष्टी या विधानसभा मतदारसंघात ते आमदार आहेत. भाजपकडनं ते निवडून आलेले आहेत. टोटल 4थ्या टर्म्सला ते यावेळेस 2024 साली निवडून आलेले आहेत. याआधी त्यांनी 1999, 2004 आणि 2009 या 3 वेळेस सलग भाजपकडनं 2दा आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक लढून जिंकून आलेले आणि यावेळेस ते 2024 साली भाजपकडनं निवडून आले. 2014 आणि 2019 साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे जसं सोशल मीडिया आणि जसं माध्यमांमध्ये ते जास्त चर्चेले जात नव्हते. 2014 आणि 2019 साली त्यांचा पराभव झाला होता. पण 2024 ची जी विधानसभा निवडणूक घडली त्यानंतर सुरेश अण्णा धस यांचा खूप काही वेगाने प्रसार माध्यमांमध्ये ते प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये एक मेजर इश्यू होता जो पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्याचा आणि त्यांचा झालेला व्हायरल कॉल रेकॉर्डिंग जी व्हायरल झाली होती. त्यामध्ये सुरेश अण्णा धस यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती पंकजा मुंडे यांच्याबद्दल. आणि पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केलं होतं जाहीर सभेमध्ये की 2 दिवसापूर्वी जे इलेक्शन होण्याच्या आधी, मतदानाच्या आधी, तर त्यावरनं ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालते सुरेश धस. आणि त्यानंतर जसं हे प्रकरण घडलं, सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्या विषयी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवार यांचा गट आहे, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, अशा भरपूर म्हणजे विरोधी पक्षाने तर ही हत्येबद्दल तपास व्हावा यासाठी बाजू लावूनच धरली. पण भाजपचेच असलेले सुरेश अण्णा धस यांनी एकही पाय मागं न घेता, कुठेही मागं न राहता डे 1 पासून त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू म्हणजे खुनाच्या आरोपामध्ये जे आहेत त्यांना सजा व्हावी म्हणून त्यांनी स्टँड घेतला. वेळोवेळी पुरावेही दिले. विधानसभेतही त्यांनी आपण सगळ्यांनी बघितले, खूप काही त्यांनी बाजू मांडून धरली. आका अर्थात वाल्मिक कराड यांच्याबद्दलही त्यांनी खूप खुलासे केले. पीक विमा योजना, जे कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे जो गैरव्यवहार परळीत न झाला, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जो पीक विमा भरला गेला, सो त्याचाही त्यांनी खुलासा केला. आणि आता पत्रकार परिषदेत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद हेही धनंजय मुंडे यांच्यापासून लांब ठेवावं अशी त्यांनी मागणी ठेवलेली आहे. यालाच त्यांनी त्यांचे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे केलेली आहे मागणी. सो बघूयात सुरेश अण्णा धस यांच्याबद्दल आपण जे ऐकलंय त्याबद्दल अजून तुम्हाला काही बोलायचं असेल कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.